नमस्कार, मी शैलजा जोगल. मोठं व्हायचंय मला या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्या आयुष्यात आई वडिलांचं स्थान अढळ असतं. प्रत्येक आई वडील आपल्या मुलामुलींमध्ये स्वतःला पाहत असतात, त्यामुळे त्यांनीही काहीतरी करून दाखवलं पाहिजे. समाजात मान मरातब मिळवायला पाहिजे, यासाठी मुलामुलींकडे आवर्जून लक्ष देत असतात. त्यांना हवं नको ते पाहत असतात. त्यांच्या जास्तीत जास्त इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतात. कालच्या फादर्स डेच्या निमित्तानं याच विषयावर आपण गप्पा मारणार आहोत. लहान मुलांपासून तरुणांपर्यंत आपल्या वडिलांबाबतच्या नेमक्या काय भावना आहेत, ते मोठं झाल्यानंतर त्यांच्या मुलांकडे कसे पाहणार आहेत, हे जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण या गप्पांच्या माध्यमातून करणार आहोत. यासाठी स्टुडिओत माझ्यासोबत श्रावस्ती राहुल कांबळे, लौकिक विद्याधर देशपांडे, हर्षित अनिल गायकवाड आणि अक्षत बागल गप्पा मारणार आहेत. तर या गप्पांमध्ये सोलापुरातून आलेखा दिवाणजी, औरंगाबादेतून रविराज काळे आणि पुण्यातून अंकुश आरेकर आणि केतकी देशपांडे या गप्पांमध्ये सहभागी होणार आहेत. या मुलांच्या कोवळ्या मनातल्या आपल्या वडिलांबद्दलच्या भावना जाणून घेण्याबरोबरच त्यांच्या जबाबदारीचं किती भान आहे, हे देखील आपण या निमित्तानं तपासण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्याचं त्यांचं वडिलांबरोबरचं नातं, त्यात ते कसे वागतात, खडूस मित्रांप्रमाणे की मार्गदर्शकांप्रमाणे, हे आपण आता जाणून घेणार आहोत. मी सर्वप्रथम जाईन लौकिक देशपांडेकडे. लौकिक, एकंदरीत तुझं वडिलांबरोबरचं नातं नेमकं कसं आहे आणि तुला बाबा आईपेक्षा का आवडतात? मला बाबासारखे नाही, ते मित्रासारखे आहेत. आमच्या दोघांमध्ये मैत्रीचं नातं आहे. मला बाबा फिरायला नेतात, पॉकेट मनी देतात आणि आई थोडं मारते, पण बाबा चॉकलेट्स देतात, गिफ्ट देतात. त्यामुळे मला बाबा जास्त आवडतात. बरं, मी आता जाते अक्षतकडे. अक्षत, नेमके तुला बाबा आईपेक्षा जास्त का आवडतात? कारण बाबा आई रागवते, पण बाबा माझ्यासोबत असतात, मग फिरायला नेतात, माझ्यासोबत असतात, मग सपोर्टिव्ह असतात माझ्यासोबत नेहमी. मला जे पण पाहिजे असतं ते देतात. ते खूप प्रेमळ आहेत, म्हणून मला ते आवडतात. हर्षित, तुला नेमकी बाबा आईपेक्षा जास्त का आवडतात? काकी ते हर संडेला मला फिरायला घेऊन जातात आणि काहीतरी येत्या वेळेस काहीतरी आणतात आणि येतोच आम्ही काय ते काहीतरी मस्ती करतो ते ऑफिस आल्यानंतर. आणि मम्मी ज्या बनवत असते खाणं, त्या आम्ही मस्ती करत असतो, दीदी मी आणि पप्पा म्हणून. श्रावस्ती, तुझ्या बाबांबद्दलच्या काय संकल्पना आहेत? माझे बाबा मी 3.5 वर्षाची असतानाच गेले, पण त्याच्या आधी आमचं जे रिलेशन होतं ना, ते खूप घट्ट होतं. म्हणजे ते रोज भलेही ऑफिसवरून थकून यायचे, पण आल्यावर ते पहिले माझ्यासोबत खेळायचे, माझ्यासोबत खूप मस्ती करायचे आणि मला काय काय छान छान खाऊ वगैरे आणायचे. सोलापुरातून आलेखा आपल्यासोबत आहे. आलेखा, नेमके बाबा तुला आईपेक्षा जास्त का आवडतात? नक्कीच माझे बाबा माझे मित्र आहेत, खूप चांगले मित्र आहेत. अगदी छोट्या मोठ्या गोष्टी देखील मी माझ्या बाबांसोबत शेअर करते आणि एखाद्या गोष्टीला आई जरी नाही म्हणली तरी बाबा त्या गोष्टीला नक्की हो म्हणतात याची मला खात्री असते. त्यामुळे मला आईपेक्षा माझे बाबा जास्त आवडतात. आपल्याकडे औरंगाबादमधून रविराज काळे. रविराज, तुला नेमके बाबा आईपेक्षा जास्त का आवडतात? आपल्या घरामध्ये एक आधारस्तंभ म्हणून वडिलांचं स्थान आहे आणि त्यामुळे कुठलीही मला अडचण आली तर मी निसंकोचपणे कुठलाही संकोच न करता वडिलांना बोलू शकतो आणि वडील मला नेहमी धीर देत असतात. त्यामुळे मला पुढचं माझं कार्य करण्यासाठी त्यातून ऊर्जा मिळते, म्हणून मला माझे वडील आवडतात. आपल्याकडून पुण्यातून अंकुश आरेकर आहेत. अंकुश, मला तुम्हाला विचारायचं वाटेल का, एकंदरीत आईपेक्षा बाबा जास्त का आवडतात? नमस्कार मॅडम. खरं तर आईपेक्षा बाबा जास्त का आवडतात या प्रश्नाला मी थोडी बगल देत असं म्हणेल की मला आई आणि बाबा दोन्ही समानच आवडतात. कारण मी असं कवितेमध्ये लिहिलंय की काळजापेक्षा जपतो मला त्या काळजाचा बाप माझा, काळजापेक्षा जपतो मला त्या काळजाचा बाप माझा, आणि ज्या काळजीनं मोठा झालो त्या काळजीची आई माझी. या जगात सांगण्यासारखी ही दोनच माणसं आहेत माझी. अरे वा, खूप छान. त्याचप्रमाणे कोरडा दुष्काळ सुद्धा फोडतो बाप माझा. बोला, कविता पूर्ण करा. हा कोरडा दुष्काळ सुद्धा फोडतो बाप माझा, पोलादी छाती मधल्या दमावर, पावसावर कुणीही करतं शेती, माझा बाप शेती करतो अंगामधल्या घामावर, माझा बाप शेती करतो अंगामधल्या घामावर. धन्यवाद. खूप छान. त्याचप्रमाणे पुण्यातून केतकी देशपांडे आपल्यासोबत आहेत. केतकी, मला तुला विचारायचं वाटेल का, बाबा नेमके का आवडतात? मला जास्त बाबा आवडतात कारण
ते माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतात आणि मी प्रत्येक विषय त्यांच्यासोबत शेअर करते, म्हणून मला माझे बाबा आवडतात. आलेखा आपल्यासोबत आहे. आलेखा, मला तुला विचारायचं वाटेल का, काल फादर्स डे होता, नेमका तू कसं सेलिब्रेट केलायस? फादर्स डे साठी आम्ही लॉंग ड्राईव्हला गेलो होतो. आम्ही चौघं होतो, मी, आई, बाबा, माझा भाऊ, आणि आम्ही खूप धमाल मस्ती केली आणि आम्ही खूप एन्जॉय केलं. आम्ही शेतात गेलो आणि शेतात मस्त फिरलो, मस्त फोटो वगैरे काढले, मस्त सेल्फीज घेतले, खूप मजा केली काल आम्ही. रविराज, मला तुम्हाला विचारायचं वाटेल का एकंदरीत तुमच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत, आवडीनिवडी आहेत, त्यांसाठी तुम्हाला तुमच्या वडिलांचं पाठबळ नेमकं कसं मिळालं? मला ज्या इच्छा आकांक्षा आहेत त्या इच्छा आकांक्षाने मला माझ्या घरच्यांनी, माझ्या वडिलांनी, माझ्या आजोबांनी नेहमीच मला मदत केलेली आहे आणि खूप प्रोत्साहन दिलेलं आहे. एक वडील म्हणून, पालक म्हणून जी भूमिका असते की मुलांना समजून घ्यावं लागतं, तर त्या भूमिकेमध्ये माझ्या वडिलांनी योग्य ती भूमिका निभावलेली आहे आणि त्यामुळे मला माझ्या आवडीनिवडी जपता येतात. अंकुश आपल्यासोबत आहेत. अंकुश, मला आपल्याला विचारायचं वाटेल का, तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी आई बाबांचं पाठबळ नेमकं कसं होतं? इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वेळेस आई आणि बाबा, खरं तर आईपेक्षा बाबा जास्त किंवा बाबापेक्षा आई जास्त असं म्हणण्यापेक्षा दोघांनीही समानच भूमिका आयुष्यामध्ये बजावली आहे. लहानपणापासून संस्कार करण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा दोघांनीही समानच कार्य केलं असं मला वाटतं. आणि बाबांचा रोल तर खरंच सगळ्यांसाठी तो संघर्षमय असला त्यांच्यासाठी, तरी तो खूप महत्वाचा असतो आयुष्यामध्ये आपल्या, असं मला वाटतं. केतकी, मला तुला विचारायचं वाटतंय का, एकंदरीत काल फादर्स डे होता, तू फादर्स डे कशा प्रकारे सेलिब्रेट केलायस? मी बाबांना फादर्स डे म्हणजे मी बाबांना गिफ्ट वगैरे दिलं आणि तशा प्रकारे आम्ही सेलिब्रेट केला. लौकिक, मला तुला विचारायचं वाटेल का, बाबा तुला अभ्यासात मदत करतात का, किंवा कमी मार्क मिळाले तर बाबा तुला ओरडतात का? हो, मला ओरडतात, पण कमी मार्क जरा जादा ओरडतात. मग अभ्यासात तुला नेमकी ते कशी मदत करतात? अभ्यासात काय मला अडलं तर मी त्यांना विचारतो, मग ते मला मदत करतात. हर्षित, तुला बाबा नेमक्या अभ्यासात कसं मदत करतात? बाबा ज्या परीक्षेच्या वेळेस ज्या मला काय कठीणाई असणार गणित आणि मराठीमध्ये, मी माझे डाऊट्स त्यांना विचारतो आणि क्लिअर करून घेतो. आणि नेमके ते तुला कमी मार्क मिळाले तर कसं ओरडतात? ते खरंच तर ते मला ओरडत नाही, ते मला जास्तीत जास्त ते मला समजवतात. अक्षत, तुला मला विचारायचं वाटेल का, एकंदरीत अभ्यास करताना तुला बाबा कशी मदत करतात? मी पण बाबांना डाऊटच विचारतो, अगर कुठला डाऊट असेल तर ते मला समजवतात आणि मग मी अजून तो क्लिअर करायचा चांगला प्रयत्न करतो. लौकिक, तुला शाळेत सोडायला आई येते का बाबा? आई येते. ओके. आणि मग बाबा तुला एकंदरीत दिवसभरामध्ये कसा वेळ देतात? बाबा ऑफिसला असतात, पण आम्ही घरी आल्यावर ते मला वेळ देतात. आणि अक्षत, नेमके तुला बाबा कसा वेळ देतात दिवसभरातला? दिवसभरात तर बाबा ऑफिसमध्येच असतात, संध्याकाळी आल्यावर आम्ही खूप खेळतो, कॅरम वगैरे, मग म्हणून. हर्षित, तुला बाबा कसे वेळ देतात? ऑफिसमधनं आल्यानंतर. ओके. श्रावस्ती, एकंदरीत आता तू म्हणालीस तसं 3.5 वर्षाची असताना तुझे बाबा गेले, परंतु जी काही स्वप्न तू बाबांबरोबर बघितलेली आहेस, ही एकंदरीत तू अशी कोणती व्यक्ती आहे जिच्यासोबत बघतेस? माझी आई, ती मला खूप सपोर्ट करते. म्हणजे माझं स्वप्न आहे ॲक्टिंग आणि डान्सिंगमध्ये करिअर करावं, जे माझ्या बाबांचं सुद्धा होतं, पण माझी आई आता मला त्याच्यानंतर खूप सपोर्ट करते. रविराज, मला तुम्हाला विचारायचं वाटेल का, आई बाबांची इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचं ध्येय तुम्ही काही ठरवलेलं आहे की नाही, आणि ठरवलंय तर कोणतं? हो, मी ठरवलेलं आहे. आई वडिलांच्या अपेक्षा ज्या आहेत माझ्याकडून त्या पूर्ण करण्याचं मी ठरवलेलं आहे. त्यामुळे मी शहराच्या ठिकाणी या ठिकाणी शिक्षण घेतो आहे आणि माझं ध्येय आहे की प्राध्यापक होण्याचं आहे. अध्यापन क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा माझी इच्छा आहे. आतापर्यंत बाबांनी दिलेलं कोणतं अमूल्य गिफ्ट तुम्हाला आठवतंय? तसं गिफ्ट तर, वडील शेतकरी असल्यामुळे गिफ्ट तर वडिलांनी मला दिलेलं नाहीये, परंतु वडिलांकडून सतत मिळणारी प्रेमाची शिदोरी आणि पाठीवरचा हात, हाच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे असं मला वाटतं. लौकिक, तुला बाबांनी दिलेलं नेमकं कोणतं गिफ्ट आठवतंय? मला बाबांनी माझ्या दुसऱ्या 6व्या बर्थडेला एक पेन दिला होता, तो अजून मी जपून ठेवला आहे. आणि अक्षत, तुला नेमकं बाबांनी दिलेलं कोणतं गिफ्ट आठवतंय? बाबांनी मला क्रिकेटचा किट आणून दिलेला.
आणि हर्षित, तुला नेमकं बाबांनी दिलेलं कोणतं गिफ्ट आठवतंय? माझी सायकल सगळ्यात. बरं. केतकी, तुला बाबांनी दिलेलं नेमकं कोणतं गिफ्ट आठवतंय? मला बाबांनी सायकल घेऊन गेली ती अजून मी ठेवली आहे. अरे वा. आणि केतकी, तू बाबांना कधी गिफ्ट दिलेस की नाही? हो दिले ना, त्यांच्या गेल्या वेळेस बर्थडेला मी त्यांना वॉलेट दिलं होतं. ओके. आणि हर्षित, तू बाबांना कोणतं गिफ्ट दिलं होतंस? स्पेशली मी कधी दिला नाहीये, म्हणजे मी ठरवलंय की एकदा मोठं झालं एकदा मी त्यांना असे गिफ्ट देणार, पण आता युजली मी त्यांना ग्रीटिंग कार्ड स्वतः बनवून देतो. खूप छान. अक्षत, तू बाबांना कोणतं गिफ्ट दिलं होतंस? मी बाबांना किचेन दिलेली, डॅड म्हणून लिहिलेली, ग्रीटिंग कार्ड आणि एक पेस्ट्री स्वतःच्या पॉकेट मनीनी. लौकिक, तू काही बाबांना गिफ्ट दिलं होतंस का? मी अजूनपर्यंत बाबांना दिलं नाही, पण मी मोठं झाल्यावर बाबांना देणार. आता तुम्ही हे जे काही गिफ्ट दिलंय केतकी, ते गिफ्ट तुम्ही देताना पॉकेट मनी मधले पैसे वापरलेत का पैसे कसे जमा केलेत? पैसे पॉकेट मनी मधले वापरलेत. बरं. आणि हर्षित, तू कसे हे पैसे वापरलेस? पैसे खरंच तर मी माझे युजली पॉकेट मनी जेव्हा माझी दीदीचा बर्थडे असतो तेव्हा मी यूज करतो. मला अंकुश तुम्हाला विचारावंसं वाटेल का, तुम्ही वडील झालात तर तुमचं आणि तुमच्या मुलाचं नेमकं नातं कसं असेल? मला असं वाटतं की म्हणजे अशा दृष्टीनं कधी विचार केला नाही, पण जर मी वडील झालो तर माझं आणि माझ्या मुलाचं नातं कसं असेल याबद्दल विचार करताना मी सांगेल की सुरुवातीला मी बनेल, त्यानंतर मी माझा बाप बनेल. म्हणजे माझे वडील आणि माझं नातं आता जसं आहे तसंच नातं माझं आणि माझ्या मुलाचं असेल. म्हणजे माझ्या मुलाला मी स्वातंत्र्य आणि स्वैराचाराचा अर्थ शिकविल, संस्कारातून स्वातंत्र्य आणि स्वैराचाराचा अर्थ सांगेल आणि मग त्याला हवं ते करण्याचं स्वातंत्र्य देईल. प्रत्येक वेळेस त्याच्या मागं खंबीरपणे उभं, जसं आता माझे वडील माझ्या मागे खंबीरपणे उभे राहतात तसं प्रत्येक वेळेस त्याच्या मागं खंबीर म्हणून उभं राहील. मला मोठं व्हायचंय मध्ये आपल्याला इतरही गप्पा मारायच्या आहेत, आपल्याला अजून ह्या लहान मुलांसोबत खूप छान छान गप्पा मारायच्या आहेत, त्यामुळे तुर्तास वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. मोठं व्हायचंय मला मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मी पुन्हा जाते लौकिककडे. लौकिक, मला तुला विचारायचं वाटतंय, मोठं होऊन तुला नेमकं काय व्हायचंय? बाबांची काय इच्छा आहे? मला मोठं होऊन डॉक्टर व्हायचंय आणि बाबांची पण तीन इच्छा आहे, त्यामुळे मला खूप शिकायचं आहे. आणि बाबा तुला यासाठी कसे सपोर्ट करतात? बाबा मला नेहमी शिकण्यासाठी प्रोत्साहन देतात. हर्षित, तुला मोठं होऊन काय व्हायचं आणि बाबा नेमकं तुला कसं सपोर्ट करतात? कसं बाबांना हेच पाहिजे की हे पाहिजे की जे मला बनायचंय ते त्यांची इच्छा आहे आणि मला इंजिनियर बनायचंय. बरं. आणि अक्षत, नेमकं तुला मोठं होऊन काय व्हायचंय? मला CA बनायचंय. आणि बाबा तुला कसे सपोर्ट करतायत? बाबा सांगतात की तुला जे बनायचंय बन, पण ते त्यात तू नीट कर. श्रावस्ती, तुला मोठं होऊन काय व्हायचंय? मला मोठं होऊन ॲक्टर, डान्सर आणि डॉक्टर व्हायचं आहे. आणि तुझ्या घरातल्यांची काही इच्छा वगैरे आहे? माझ्या घरातल्यांची एवढीच इच्छा आहे की तुला जे करायचं आहे ना ते तू कर. बरं. आलेखा, तुला मोठं होऊन काय व्हायचंय? बाबांची काय इच्छा आहे? मी आता सेकंड इयर इंजिनिअरिंगला आहे, त्यामुळे मी आता इंजिनियरच होणार आहे. पण माझ्या बाबांची एक इच्छा आहे की मी अशी व्यक्ती बनावी, एक चांगला माणूस बनावी ज्याची समाजाला नक्की गरज असेल. आज माझे बाबा सामाजिक स्तरावर काम करताना मला प्रत्येक गोष्टीला हे दाखवून देतात की समाजाला कसा माणूस हवाय आणि त्या प्रकारचा माणूस बनवायची त्यांची इच्छा आहे मला. केतकी, तुला मोठं होऊन बाळा काय व्हायचंय आणि तुझ्या बाबा तुला यासाठी कसे सपोर्ट करतात? डॉक्टर व्हायचंय आणि त्यासाठी मला बाबा स्टडीमध्ये खूप सपोर्ट करतात. बरं. मला आलेखा तुम्हाला विचारावं असं वाटतंय का, वडिलांच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करणार आहात का तुमचं असं स्वतःचं एक माणूस म्हणून पूर्ण जडणघडण होण्यासाठी तुम्ही वेगळं ध्येय काही ठरवलंय का? नक्कीच बाबांच्या अपेक्षांसोबत माझ्याही अपेक्षा मिळून एक चांगलं ज्याची समाजाला गरज असेल अशी व्यक्ती बनायचंय. कारण आपण बघतो डॉक्टर, इंजिनियर्स हे खूप सारे आहेत, पण असं एखादी व्यक्ती ज्याची समाजाला गरज असेल
माझे स्वतःचे बाबा माझे आयडॉल आहेत. ते सामाजिक स्तरावर खूप छोटी मोठी जरी का होईना खूप सारी कामं करतात, समाजाला मदत करतात आणि मलाही त्याप्रमाणे समाजाला मदत करून मोठं व्हायचं. बरं रविराज, मला तुम्हाला विचारावंसं वाटेल का, अनेकदा आपल्या हातातून चुका होतात, काहीतरी मोठ्या चुका होतात, कधी लहान होतात, परंतु अशा वेळेला बाबा तुम्हाला नेमके कसे सावरून घेतात? माझ्याही जीवनात माझ्याकडून अगोदर खूप चुका झालेल्या आहेत, परंतु आपण जर सकारात्मक असलो तर आपले वडील आपल्या चुका सावरून घेतात आणि पुढच्या आपल्या कार्यासाठी मार्गदर्शन करतात, असा मला अनुभव आहे. त्यामुळे वडिलांचं मला नेहमी प्रोत्साहन मिळत असतं. चुकी झाली तरी येणाऱ्या काळातून ती चुकी सुधारावी या दृष्टीनं घरचे प्रयत्न येत असतात. मला अंकुश, तुम्हाला विचारावंसं वाटेल का, आपल्या हातातून जशा चुका होतात त्याप्रमाणे बाबा नेमकं तुम्हाला कसं सांभाळून घेतात? प्रत्येक वेळेस चूक झाली की खरं तर सांभाळून घेणं ही पुढची बाब आहे. चूक झाली की चुकीकडे थोडंफार दुर्लक्ष करणं, कानाडोळा करणं हा एक सांभाळून घेण्याचाच भाग असतो असं मला वाटतं. आणि मोठं झाल्यावर तुम्ही विचारलं सगळ्यांना की मोठं झाल्यावर तुला काय बनायचं आणि त्यासाठी बाबा कसे सपोर्ट करतात, तर मी फादर्स डेच्या शुभेच्छा देण्यासाठी गावाकडे असलेल्या वडिलांना फोन केला. ते शेतकरी आहेत गावाकडे. त्यांनी मला एक घटना सांगितली की काही वर्षापूर्वी ते कामानिमित्त मुंबईला गेले होते. तिथं एक रात्र त्यांचा मुक्काम झाला. त्या रात्री जेवणासाठी ते एका झुणका भाकरी केंद्रामध्ये गेले. तर झुणका भाकरी केंद्रात त्यांच्याकडून जेवणासाठी फक्त ₹1 आकारण्यात आला. सकाळी उठले, शौचालयाला गेले, तर सार्वजनिक शौचालयात त्यांच्याकडून शौचासाठी ₹2 आकारण्यात आले. ही घटना सांगताना वडिलांचा रोष त्या व्यवस्थेकडे होता, ज्या व्यवस्थेनं शेतकऱ्याच्या घामावर पिकणाऱ्या भाकरीची किंमत ₹1 आणि शौचाला बसण्यासाठी ₹2 आकारले होते. म्हणजे तो भगवा हातात घेतो, बाप पुढारी असतो ज्याचा, आणि जो मातीत राबत असतो, पोरगा नागवाचा असतो त्याचा. तर शेतकऱ्याची अशी अवस्था असताना वडिलांना शुभेच्छा देताना वडिलांनी ही घटना सांगण्यामागं त्यांचा प्रेरणा ही होती, त्यांची भूमिका ही होती की त्या शेतकऱ्यांसाठी फक्त मला शुभेच्छा देऊ नको, तर आपल्या सगळ्यांचा तारण करता तो, आपल्या सगळ्यांचा बाप तो आहे जो आता संपावर जाऊन यशस्वी होऊन आलाय. त्या बापासाठी तू काहीतरी कर आणि मला त्या बापासाठी म्हणजे सगळ्यांच्या बापासाठी काहीतरी करायचंय. वा, खूप छान विचार आहेत. लौकिक, मला तुला विचारावंसं वाटेल का, असं तू काय केलं असतं बाबा तुझ्यावर रागवतात? मी जेव्हा मस्ती करतो किंवा काय झालं तर सांगत नाही तर बाबा मला खूप रागवतात. आणि हर्षित, तुला नेमके बाबा कशासाठी रागवतात? जेव्हा माझे काय थिंग्स असतात जे मी मिसप्लेस किंवा म्हणजे कुठे ते दुसरीकडे ठेवले असतात, जिथं त्याचे तिथं प्लेस आहे पण तिथं मी ठेवत नाही, तेव्हा मला ओरडतात. आणि अक्षत, तुला बाबा कशासाठी ओरडतात? माझे बाबा जास्त नाही ओरडत, पण अगर मेजर चुकी झाली तरच बाबा ओरडतात. असे जास्त कधी कधीच ओरडतात. आणि श्रावस्ती, तुला आई का ओरडते बरं? मी जेव्हा चूक करते ना तेव्हा माझी आई मला खूप ओरडते. बरं, केतकी, आई आणि बाबा तुला का ओरडतात? काही कारण असेल? हो, म्हणजे जर माझ्या हातून जर कुठली चूक झाली तर मला ओरडतात दोघं पण. बरं रविराज, मला तुम्हाला विचारावंसं वाटेल का, एवढ्या पूर्ण आयुष्यामध्ये असा काही प्रसंग आलाय का कधी तुमच्या हातातून चूक झाली आणि बाबा तुमच्यावर खूप रागवलेत? आलेला आहे, भरपूर प्रसंग आलेले आहेत असे. आणि म्हणजे असं काय प्रसंग होता का बाबा तुमच्यावर रागवले होते? हॅलो, आवाज येतोय का तुम्हाला रविराज? माझा आवाज कटलाय. आवाज येतोय माझा? अंकुश, मला तुम्हाला विचारावंसं वाटेल का, असं काय आयुष्यात प्रसंग आतापर्यंत आलाय का कधी बाबा तुमच्यावर रागवलेत? असं लहानपणी व्हायचं, पण जेव्हापासून त्यांना वाटायला लागलं की काही निर्णय आता मुलांना घेऊ द्यायला हवेत, तर तेव्हापासून परत फारसं असं कधी झालं नाही. पण लहानपणी असे बरेच प्रसंग व्हायचे. लहानपणी खोड्या करायची सवय होती, तर त्यामुळे बऱ्याच वेळा असं व्हायचं की काहीतरी चुकलं की रागवायचे, पण ते रागावणं तात्पुरतं होतं. आलेखा, मला तुला असं विचारावंसं वाटेल, असा कोणता प्रसंग आहे तो आमच्यासोबत शेअर करशील का, कधी बाबा तुझ्यावरती काही कारणामुळे रागवलेत? माझे बाबा फारसे रागवत नाहीत माझ्यावर, पण कधी कधी समज भरपूर देतात. एकदा माझं आणि आईचं खूप मोठं भांडण झालं होतं आणि मी आणि आईने आबोला धरला होता. त्यावेळेस माझ्या बाबांनी मला समजून सांगितलं होतं की आई ही सगळं आपल्यासाठीच करते
त्यामुळं आईशी भांडण्यात काहीच पॉइंट नाहीये. हा एक प्रसंग मला तुमच्याशी शेअर करायला आवडेल. ओके, लौकिक, मला तुला असं विचारावंसं वाटेल का बाबा आपल्यावरती रागवतात ठीक आहे, पण तुला कधी बाबांचा राग आला असं कधी झालंय का? हो, कधी कधी झालंय, पण ते मोठे असतात, त्यांचं बरोबर असतं, त्यामुळे काही बोल नाही. पण असं काय प्रसंग होता का तुला बाबांचा राग आला? ते मला कधी कधी काही कारण नसल्यामुळे रागवत. बरं, आणि हर्षित, तुझ्या आयुष्यात असा काही प्रसंग आलाय का तुला बाबांचा कधी राग आलाय? हा, माझ्या आयुष्यात एकदम कमी म्हणजे भरपूर कमी वेळा असं आलंय. पण मी तेव्हा त्यांचं ऐकून घेतो आणि जास्त माइंड तेव्हा करत नाही. पण मग तुला असं का बाबांचा राग आला बरं? ते पण कधी मला मिसअंडरस्टँड करतात. बरं, आणि अक्षत, तुला कधी बाबांचा आतापर्यंत राग आलाय का? नाही, कधीच नाही. बाबा कधीच मला राग येऊन देत नाही. बरं, आणि श्रावस्ती, आतापर्यंत तुला कधी आईचा राग आलाय का? हा, कधी कधी आलेला, पण काय नाही, आईच आहे ना आपली, म्हणून मी पण नाही काही एवढं केलं. पण असं कोणत्या गोष्टी आहेत का आई सांगते का ह्या चेंज कर आणि तू काही चेंज नाही करत? हा, माझ्या अशा खूप चुकीच्या सवयी आहेत ज्या माझी आई सतत सांगत असते, चेंज कर चेंज कर चेंज कर, पण ती एक मला बॅड हॅबिट लागलेली आहे. केतकी, तुला कधी बाबांचा राग आलाय का? हो, मला पण म्हणजे ते असं कधी कधी कारण नसताना ओरडतात म्हणून मला राग येतो आणि असं क्वचित वेळा झालेलं आहे. बरं, आलेखा, तुम्हाला असं विचारावंसं वाटेल का तुम्हाला असं कधी वाटलंय का बाबांचा कधी राग आलाय, असा काही प्रसंग तुमच्या आयुष्यात घडलाय का? नाही, मला माझ्या बाबांचा कधीच राग आला नाही. माझे बाबा खूप कूल आहेत, माझे मित्र आहेत माझे बाबा, त्यामुळे मला त्यांचा कधी राग येत नाही. रविराज, असं कधी तुमच्या आयुष्यात झालंय का तुम्हाला कधी बाबांच्या एखाद्या वागण्याचा किंवा तुम्हाला ओरडण्याचा राग आलाय? आहे, लहानपणी मी हट्टी होतो, त्यामुळे बऱ्याच वेळा ज्या गोष्टी भेटल्या नाही तर घरामध्ये खूप दांगडो करायचा, सगळं दांगडो करून टाकायचा, आणि तेव्हा वडील मारायचे, मारलं की खूप राग यायचा तेव्हा लहानपणी. अंकुश, तुला असं कधी प्रसंग तुझ्या आयुष्यात तू फेस केलायस का कधी बाबा तुझ्यावरती रागवलेत पण त्याच वेळेला तुलाच बाबांचा राग आलाय? हो, एकदा म्हणण्यापेक्षा लहानपणी असं फार वेळा झालं होतं की काहीतरी मी चूक करून आलो की म्हणजे कोणाबरोबर थोडं भांडण झालं, थोडी बाचाबाची झाली शाळेमध्ये, तर घरी आलं की वडील असं अशा स्वरूपात बोलायचे की एकूणच म्हणजे असं काहीतरी कारण काढायचे की या भांडणाला एकूणच फक्त तू जबाबदार आहे, तू जर त्या ठिकाणी नसताच गेला, तू असं नसताच बोलला तर हे झालंच नसतं, म्हणजे तुझ्या बाबतीत जे सगळं घडतंय त्याला तू जबाबदार आहे, असं लहानपणी ते म्हणायच्या. खरं तर आता ते तेव्हा तसं बिंबवलं माझ्यावर म्हणून त्याचा मला अलीकडे फायदाच होतोय, पण लहानपणी तसं ते म्हटले की मला वाटायचं माझी काहीच चूक नाही आणि प्रत्येक वेळेस मीच जबाबदार आहे असं का म्हणतात आहे, म्हणून कधी कधी थोडा राग यायचा. बरं, पण आयुष्यात असा काही वडिलांबद्दलचा प्रसंग आहे का जो तुम्हाला एक प्रेरित करत गेलाय? हॅलो, काय म्हणाला? अंकुश, मला तुला असं विचारावंसं वाटतं की आयुष्यात वडिलांबद्दलचा असा प्रसंग ज्याने तुला आयुष्यात प्रेरित केले? तसं तर वडिलांचं म्हणजे एक वेळ अशी होती की शैक्षणिक वर्षामध्ये मी शिकत असताना 12वीला शिकत असताना मी सायन्स सोडून आर्टला येण्याचा निर्णय घेतला होता, आणि तशा वेळी मी तो घरी निर्णय सांगणं हेच माझ्यासाठी फार मोठं टास्क होतं, आणि ते मी कसं तरी जेव्हा घरी सांगितलं तेव्हा वडिलांची रिएक्शन अशी होती की ठीक आहे, तू जो निर्णय घेतलाय त्या निर्णयावर फक्त ठाम राहा आणि मी तुझ्या पाठीशी आहे. तर ती गोष्ट मला वाटतं फार म्हणजे फार महत्वाची आहे माझ्यासाठी. तिथून पुढं फार सोपं गेलं सगळं. रविराज, मला तुम्हाला विचारावंसं वाटेल का आयुष्यातला तुमच्या म्हणजे बाबांच्या आयुष्यातला असा प्रसंग किंवा तुमच्या समोर घडलेला एखादा प्रसंग बाबांबद्दलचा की ज्याने तुमच्या आयुष्याला एक वेगळी दिशा दिली आहे किंवा प्रेरणा दिली आहे? अच्छा, माझ्या आयुष्यामध्ये घडलेला प्रसंग म्हणजे मी अगोदर अभियांत्रिकी क्षेत्राला होतो आणि त्यानंतर मी अभियांत्रिकी क्षेत्रामधून कला क्षेत्रामध्ये आलो, आणि मला आवड कला क्षेत्रामध्ये असल्यामुळे मी वडिलांना ही गोष्ट बोलून दाखवली आणि वडिलांनाही मला असं केलं, आणि त्यानंतर मला आवडतीचं जे क्षेत्र आहे त्यामध्ये मी करिअर करू शकलो. त्यामुळे मला खूप वडिलांकडून प्रेरणा मिळाली. आलेखा, मला तुला विचारावंसं वाटेल का आतापर्यंत आयुष्यातला असा प्रसंग का बाबा तुला त्यावेळेला प्रेरणा वाटू लागले, तुझ्या आयुष्यातला एक रस्ता तुला सापडला, असा तुझ्या आणि बाबांच्या आयुष्यातला एखादा प्रसंग?
माझे बाबा खूप खडतर परिस्थितीतून वर आलेत. एक छोटासा बातमीदार ते आज ते सकाळचे संपादक आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक निर्णयांवर एक नवीन प्रेरणा आम्हाला मिळत गेली. त्यांचा हा 25 वर्षाच्या प्रवासापैकी 20 वर्षाची मी साक्षीदार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक प्रसंग, त्यांचे आयुष्यातले प्रत्येक प्रसंग हे माझ्यासाठी प्रेरणादायीच आहेत. त्यांना भले किती आजारी असू दे, काही असू दे, ते कामासाठी इतके डेडिकेटेड असतात. हे बघून आम्ही कधी भारावून जातो की आपणही एवढे डेडिकेटेड असू का पुढच्या आयुष्यात आपल्या कामासाठी. त्यांनी तुला कामासाठी एक्झॅक्टली कसं डेडिकेट केलंय, म्हणजे तुला कसं एनकरेज केलंय? मी समोरून बघितलंय त्यांचं काम की प्रत्येक सगळीकडे त्यांचं लक्ष असतं. सामाजिक स्तरावर किंवा एखादी बातमी कुठे जातीये किंवा ऑफिसमध्ये बसून आज ते मॅनेजमेंट लेवलला काय करतायत हे सगळं ते स्वतः एकटे बघतात. त्यामुळं ते इतके डेडिकेटेड आहेत आणि त्याचप्रमाणे ते घरी त्यांचं लक्ष असतं. अशा प्रकारे मला सतत सांगतात की अशा प्रकारे आपण सगळीकडे नजर ठेवायला पाहिजे किंवा सगळीकडे आपलं लक्ष पाहिजे. ही नेहमी त्यांची प्रेरणा असते माझ्यासाठी. श्रावस्ती, मला तुला विचारूस वाटेल का, तू 3.5 वर्षांची असताना बाबा गेले, परंतु आईने तुझे सगळे हट्ट लाड पूर्ण करून तुला इथपर्यंत आलंय. आईला तू एक्झॅक्टली तुझ्या आयुष्याचं कसं स्थान देशील, म्हणजे आई तुझ्यासाठी काय नेमकं आहे? आई माझ्यासाठी माझी बेस्ट फ्रेंड आहे, माझी मैत्रीण आहे, म्हणजे माझं सगळं काही आहे ती. मग तिच्या आणि तुझ्या आयुष्यातले असे काही प्रसंग तू आमच्यासोबत शेअर करशील का? हा, असे खूप काही प्रसंग आहेत. म्हणजे आम्ही हसतो पण, रडतो पण, म्हणजे खूप 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 धमाल सुद्धा करतो. माझ्यासोबत खेळते पण, कधी कधी ती माझा अभ्यास पण घेते, कधी कधी ती माझ्यासोबत खूप स्ट्रिक्टली पण वागते आणि खूप धमाल करते. बरं, पण असा काही प्रसंग ज्या वेळेला तुला वाटलं का कुठेतरी आई चुकली आणि मी बरोबर आहे, असं कधी झालंय का? हा, एकदा कधी कधी माझं बरोबर असून सुद्धा आई बोललेली नाही हे तू चुकीचं केलंस, आणि ऍक्च्युली तिथे माझं बरोबर होतं, तेव्हा तिचा थोडा राग आलेला. बरं, रविराज, मला तुम्हाला विचारायचं वाटेल, बाबा जेव्हा आपल्याला रागवतात किंवा काही एखादा सल्ला देतात तेव्हा आपल्याला ते असे मार्गदर्शकांसारखे वगैरे वाटू लागतात, परंतु तुम्ही बाबांचे बाबा असता तर नेमकं कसे वागला असतात? अच्छा, पहिला मुद्दा, माझे वडील मार्गदर्शक म्हणून मला जेव्हा मार्गदर्शन करतात तेव्हा कधीही कुठल्याही प्रकारचं ते माझ्यावर अड घालत नाही. एक मित्रत्वाच्या नात्यानं आमचा एक संवाद असतो आणि याचीच प्रेरणा घेऊन मी माझ्या मुलांवर संस्कार करणार आहे. माझ्या मुलांचं नातं हे मी माझ्या मित्रत्वाचंच ठेवणार आहे. अंकुश, मला तुम्हाला विचारायचं वाटेल का, तुम्ही जर बाबांचे बाबा असता तर नेमकं तुम्ही ते नातं कसं जपलं असतं? मी जर माझ्या बाबांचे बाबा असतो तर ते नातं कसं जपलं असतं, म्हणजे एकूणच आता माझे बाबा माझ्याशी जसं वागतात मी तसं वागलो असतो, पण जेव्हा जेव्हा मला वाटतं की इथं बाबांनी असं वागायला नको आहे तर त्या चुका नाही म्हणता येणार, त्या गोष्टी टाळून मी तसं वागलो असतं, म्हणजे बाबांनाही ते बरं वाटलं असतं. बरं, लौकिक, मला तुला विचारायचं वाटेल, अशा कोणत्या गोष्टी आहेत बाबांबद्दलच्या ज्या तुला आवडत नाहीत? बाबा कधी कधी उगाचच मला ओरडतात. आणि अजून काही नाही. अक्षत, तुला अशी बाबांची कोणती गोष्ट आहे जी आवडत नाही? अशी कुठलीच गोष्ट नाही जी मला बाबांची आवडत नाही. हर्षित, तुला अशी कोणती गोष्ट आहे का जी बाबांची आवडत नाही? मला पण काय गोष्टी नाही जे बाबांची आवडत नाही. जसे माझे बाबा आहेत तसेच मी त्यांच्यावर राहण्यासाठी मी शूट आहे. बरं, केतकी, तुला अशी कोणती गोष्ट आहे का जी बाबांची आवडत नाही? म्हणजे असं आवडत नाही असं नाही, फक्त कधी कधी मला ते विनाकारण असं ओरडतात ना, त्याचं मला थोडं हे होतं. बरं, आणि आलेखा, नंतर परत मग सांभाळून देखील घेतात. बरं, आलेखा, मला तुला विचारायचं असं वाटतंय का, अशी बाबांबद्दलची कोणती गोष्ट आहे का की तुला आवडत नाही? माझे बाबा टेक्नॉलॉजीला पटकन एक्सेप्ट करत नाही. ते जशी टेक्नॉलॉजी एवढी फास्ट मूव्ह होते त्यावेळेस ते असं म्हणतात, अरे हे असं आहे, अच्छा असं. ती गोष्ट मला एक नाही आवडत की ते चेंज व्हायला पाहिजे फक्त. पण मग यासाठी तू त्यांना काही मदत वगैरे करतेस का? हो, मी दरवेळेस त्यांना मदत करते. रादर ते मला विचारतात की हे कसं करू, त्यामुळे मी त्यांची हेल्पिंग हँड आहे. जसं कोणत्या गोष्टींमध्ये ते तू त्यांना मदत करतेस? आता मी इंजिनियर असल्यामुळे जर टेक्निकल गोष्टींना ते अडले तर मी नक्कीच त्यांची नेहमीच मदत करत असते. बरं, पण आलेखा, तुला असं मला विचारायचं वाटतं का, बाबा अनेक वेळा तुला सपोर्ट करतात, कधी
कूल आहेत तुझे बाबा असं तू मगाशी म्हणालीस, परंतु तू जेव्हा स्वतः एक आई होशील किंवा एक पालक होशील त्यावेळेला तू नेमकं तुझं आणि तुझ्या मुलांचं नातं कसं असेल? आता माझ्या आई बाबांनी माझ्यासोबत जसं नातं ठेवलं, एक मित्राचं किंवा एक मैत्रिणीचं, एकदम रिअलिस्टिक, पारदर्शक जे आहे ते आता माझ्या प्रत्येक गोष्टी माझ्या आई बाबांना माहित आहेत. मी तसंच नातं ठेवीन, एक कूल मित्र-मैत्रिणीचं नातं ठेवीन. बरं रविराज, मला तुम्हाला विचारायचं असं वाटेल का एकंदरीत बाबा म्हणून जेव्हा जगताना किंवा एखाद्या गोष्टीचं आपण कधी कधी लहान मुलांवरती रागवतो, ओरडतो, परंतु बाबा म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना तुमची बाजू नेमकी कशी पटवून द्याल? बाबा म्हणून मी बाजू पटवण्याचा जेव्हा प्रसंग येईल तेव्हा मुलांना मी त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करेल की कुठलीही न मारता किंवा त्यांच्यावर न रागवता त्यांच्या भाषेमध्ये त्यांना कसं सिंपल मॅच्युअर अंडरस्टँडिंग होईल त्या पद्धतीनं मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. अंकुश, मला तुम्हाला विचारायचं असं वाटेल का एकंदरीत लहान असताना कधी कधी आपल्यावर बाबा रागवायचे, जी गोष्ट आज आपल्याला मोठं झाल्यावरती असं वाटते का नाही बरोबर गोष्टींसाठी रागवलेत, असे कोणते प्रसंग तुमच्या आयुष्यात आहेत का? मगाशी सांगितल्याप्रमाणेच की लहानपणी जेव्हा मी काही चुका करून यायचो तेव्हा ते मला रागवायचे आणि ते असं दाखवून द्यायचे की जी काय तुझ्या बाबतीत घटना घडली त्या घटनेला फक्त सुरुवात करण्यापुरता का होईना पण तू जबाबदार आहे. तर पुढे मला त्याचा फायदा असा झाला किंवा भावी आयुष्यामध्ये असा फायदा होईल की माझ्या बाबतीत घडणारी प्रत्येक घटना, मग मला मिळालेलं यश असो, मला मिळालेलं अपयश असो, किंवा माझ्या बाबतीत घडलेली एखादी चांगली घटना असो किंवा माझ्या बाबतीत एखादी वाईट घडलेली घटना असो, तर त्या प्रत्येक घटनेला मी दुसऱ्याला जबाबदार न धरता त्या घटनेसाठी, त्या गोष्टीसाठी फक्त मी कारणीभूत आहे हे माझ्या मनावर चांगलं बिंबलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की लहानपणी मला जरी ते चुकीचं वाटत असलं तरी त्याचा आता सध्या आणि पुढे भविष्यात खूप फायदा होईल असं वाटतं. लौकिक, मला तुला विचारायचं असं वाटेल का बाबांसोबत आतापर्यंत कधी तू फिरायला गेला असशील तर तुला एखादी कोणती अशी पिकनिक आहे जी तुझ्या लक्षात राहील? आम्ही एकदा शेगावला गेलो होतो, तिथं आम्ही खूप फिरलो होतो, खूप मजा केली होती, ती मला आतापर्यंत खूप आवडते. हर्षित, तूही देखील बाबांसोबत कधीतरी पिकनिकला किंवा फिरायला गेला असशील, नेमकी तुला अशी कोणती पिकनिक आहे जी तुझ्या लक्षात राहिली आहे? खरंच तर पिकनिक आम्ही भरपूर गेलो, पण सगळ्यात जास्त मजा पप्पांबरोबर गार्डनमध्ये आम्ही जेव्हा खेळायला जातो तेव्हा मला सगळ्यात जास्त मजा येते. कोणत्या गार्डन मध्ये जातोस? नाना आणि. ओके. अक्षत, तुझ्या आयुष्यातली अशी बाबांसोबतची कोणती पिकनिक आहे का जी तुझ्या लक्षात राहिली आणि कुठे गेलेलास? आत्ताच गेलेलो थायलंडला, तेव्हा बाबांनी मला खूप सांगितलेलं की हे असं आहे, खूप म्हणजे की म्हणतात ना बाबांना ट्रॅव्हलिंग पण खूप आवडते ना म्हणून. श्रावस्ती, तू कधी आईसोबत कुठे पिकनिकला वगैरे फिरायला गेलीस का? हा, आम्ही खूप वेळा गेलोय, पण सगळ्यात जी आठवणीतली होती ना ती आमची गणपतीपुळेची होती. तिथे आम्ही खूप धमाल केलेली. म्हणजे एकंदरीत तू काय काय तिकडे एन्जॉय केलेलं आईसोबत? हा, आम्ही समुद्रावर गेलेलो, परत दर्शन घ्यायला गेलेलो आणि खूप 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 धमाल केली. केतकी, मला तुला असं विचारायचं असं वाटेल का एकंदरीत बाबांसोबत तू गेलेली सहलीला आणि ती तुला लक्षात राहिली अशी कोणती सहल आहे? ऍक्च्युली आम्ही सगळे मिळून गेलो होतो सिंहगडाला. ती मला अजून ट्रिप आठवते. पप्पा असे फ्रेंड सारखे वागलेले, खूप फ्री. आम्ही तिथं खूप धमाल केली. बरं, म्हणजे बाबा फ्री वागतात तेव्हा तुला ते जास्त आवडतात? तर हो. आलेखा, मला तुला असं विचारावं असं वाटेल का एकंदरीत तुझ्या आतापर्यंतच्या प्रवासात बाबांसोबत तू केलेला एक प्रवास जो तुझ्या आयुष्यात खूप एक मौल्यवान ठरेल असा कोणता प्रवास आहे? फॅमिलीसाठी खूप थोडा वेळ मिळतो, त्यामुळे जो वेळ मिळतो ते क्षण आमच्यासाठी खूप आनंदाचे असतात. त्यातल्या त्यात आम्ही गोव्याच्या ट्रिपला गेलो होतो. मग ती ट्रिप माझ्यासाठी खूप मस्त होती. आम्ही खूप फिरलो होतो आणि डान्स वगैरे केला होता. रविराज, तुम्हाला विचारावं असं वाटेल मला का एकंदरीत तुम्ही तुमच्या आयुष्यात बाबांसोबतचा केलेला प्रवास आणि जो तुमच्या लक्षात राहिलाय? आम्ही काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये टूर काढलेला होता. दिल्ली, मथुरा, वृंदावन, हरिद्वार, ऋषिकेश या सर्व ठिकाणी आम्ही वडिलांबरोबर गेलो होतो आणि छानपैकी मस्त धमाल मजा केली. सगळे तीर्थक्षेत्रही माझ्या पाण्यात आले, काही हिल स्टेशनही माझ्या पाण्यात आले. तो प्रवास आणि ती टूर नक्कीच माझ्यासाठी संस्मरणीय आहे.
अंकुश, मला तुम्हाला असं विचारावंसं असं वाटेल का, एकंदरीत तुम्ही तुमच्या बाबांसोबतचा केलेला प्रवास जो तुमच्या लक्षात राहिला? मॅडम, खरं तर तसा मी शेतकरी कुटुंबातला आहे. सध्या पुण्यामध्ये शिकतो 4 वर्षापासून. खरं तर वडिलांबरोबरचा प्रवास तसा म्हणजे फिरण्याचा कधी संबंधच यायचा नाही, त्यामुळे वडिलांबरोबरचा प्रवास मला आठवत नाही. पण मला एक आवर्जून सांगावं वाटेल की आजपर्यंतच्या आयुष्याचा वडिलांबरोबरचा प्रवासात जे जे गोष्टी मला आठवतात त्या प्रवासातून मला फार शिकायला मिळालं. म्हणजे प्रत्येक वेळेस घरामध्ये एखादी घटना घडली, घरात एखादी अडचण आली, समाजामध्ये काय घडलं, तर त्या गोष्टीकडे बघण्याचा वडिलांचा जो दृष्टिकोन होता, आपलं मत पुढच्याला ठामपणे मांडायचं आणि पुढच्याला ठामपणे पटवून द्यायचं, हे वडिलांना जमायचं. तर हा वडिलांना लहानपणापासून मी माझ्या लहानपणापासून वडिलांना जे बघत आलो, हा पाहिलेला प्रवास, मला वाटतं हा वैचारिक प्रवास माझ्यासाठी फार महत्वाचा होता. बरोबर. अंकुश, तू पूर्वी घरच्यांसोबत राहत होतास, आता तू अभ्यासासाठी एकटा राहतोस, पण या सगळ्या प्रवासात तुला बाबांची कुठेतरी कमी वाटते का? फार वेळा असं व्हायचं. म्हणजे आधी गावाकडे मी होतो, त्यानंतर मी 12वीला पुण्यामध्ये आलो. तर प्रत्येक वेळेस असं व्हायचं, म्हणजे कधीतरी काहीतरी एखादा प्रसंग घडला तर सगळी संकट आपल्याला, म्हणजे संकट जेव्हा सगळीकडून वासून येतात, सगळीकडून अंधारून येतं, मला वाटतं त्या टायमाला त्यावेळेस फक्त वडिलांची आठवण येते. म्हणजे आईची आठवण येते, पण असं वाटतं की कोणाला तरी जाऊन सांगावं तर ते वडीलच असावेत, की वडिलांना जाऊन सांगितलं म्हणजे या घडलेल्या घटनेवर नक्की काहीतरी उपाय ते सांगतील. तर असे काही प्रसंग घडले तर सारखं तसं वाटायचं. मला मोठं व्हायचंय मध्ये आपण इतरही गप्पा मारणार आहोत. आपण ह्या सगळ्या लहान मुलांसोबत अजून गप्पा मारायच्या आहेत, पण तुर्तास घेऊया एक छोटासा ब्रेक. मोठं व्हायचंय मला मध्ये पुन्हा एकदा ब्रेक नंतर आपलं सगळ्यांचं स्वागत. मी पुन्हा एकदा जाते लौकिककडे. मी लौकिकला असं विचारू शकते का हॉबीज तुझ्या ज्या काही आहेत यांना सपोर्ट करण्यासाठी बाबा नेमकी तुला कशा प्रकारे मदत करतात? मला बाबा म्हणजे सगळ्याच मध्ये खूप मदत करतात. अभ्यासामध्ये, खेळामध्ये ते मला प्रोत्साहन देतात की तू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घे. पण नेमक्या तुझ्या हॉबीज काय आहेत? मला पेटी वाजवायला आवडते, मला क्रिकेट खेळायला आवडतं आणि पुस्तकं वाचायला जास्त. बरं, पण यामध्ये मग तुला बाबा नेमकी कशी मदत करतात? मला बाबांनी आत्ताच नवीन पेटीचा क्लास लावलाय, त्यामुळे मला खूप आनंद झाला. बरं अक्षत, मला तुला असं विचारावं असं वाटेल का तुझ्या नेमक्या हॉबी काय आहेत? माझी हॉबी म्हणजे क्रिकेट खेळणं. मग मी एकदा क्रिकेट खेळायला गेलेलो पुण्यामध्ये. माझी पहिली मॅच होती ती माझ्या टीम सोबत. मग माझे बाबा मुंबईवरून पुणेपर्यंत आलेले मॅच बघायला माझी. अरे वा. आणि या क्रिकेटसाठी बाबा नेमके तुला कसं प्रोत्साहन देतात? बाबा मला क्लासला सोडायला येतात वगैरे. मग मला शिकवतात की कसं कसं खेळायचं. हर्षित, तुझ्या नेमक्या काय हॉबीज आहेत? माझे युजली माझे हॉबीज आहेत की मी चित्र जास्त काढतो आणि काहीतरी असं इनोव्हेटिव्ह बनत असतो. आणि मग बाबा नेमके तुला यात कशा प्रकारे मदत करतात? ज्या मला काहीतरी म्हणजे सेंटीमीटरमध्ये काहीतरी डाऊट असेल कटिंगमध्ये, ते मला चांगले चांगले आयडियाज देतात. श्रावस्ती, बाबा तर तुझे 3.5 वर्षाची तू असताना गेले, पण आई तुला नेमकी तुझ्या हॉबीज साठी कशा प्रकारे मदत करते? हा, मी ॲक्टिंग आणि डान्स आणि रिदमिक जिम्नॅस्टिक ह्या माझ्या हॉबी आहेत. तर प्रत्येक शोला ती तिचं काम सोडून माझ्यासोबत येते. तिथे अख्खा दिवस मला देते. समजा कधी माझी कोणत्या तरी सिरियलची शूट असेल तर अख्खा दिवस ती माझ्यासोबत ती सेटवर बसते. परत अजून मला जिम्नॅस्टिकमध्ये समजा जर कधी चक्रासन करायला काय हेल्प हवी असेल तर ती करते. अशा प्रकारे ती मला खूप मदत करते. केतकी, तुझ्या काय हॉबीज आहेत? माझ्या हॉबीज म्हणजे मला डान्स करायला, गायला आणि सायकलिंग करायला खूप आवडतं. आणि मग बाबा तुला कशा प्रकारे मदत करतात? त्यांनी मला म्हणजे असं हेल्प करतात की मी तुला मदत करतो, तू जा पुढे वगैरे असं म्हणून
त्यांनी मला मदत करतात आणि आतापर्यंत मदत करत आलेले आहेत. बरं रविराज, मला तुमच्याकडे यायचंय पुन्हा. मला तुम्हाला असं विचारावंसं वाटेल का, आता पुढे जाऊन बाबांचं वय होतंय, पण बाबा जेव्हा आपला म्हातारा होतं त्यानंतर तुम्ही बाबांसाठी नेमकं, बाबांनी एवढ्या गोष्टी आपल्यासाठी केल्यात, पण आता तुम्ही नेमकं बाबांसाठी काय करणार आहात? नक्कीच आपल्या हौस पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या हौसेला मुरड घालणारे बाबा असतात. आणि आई जरी मूर्तिमंत प्रेम असलं तरी एक अव्यक्त असणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाबा असतात. बाबांच्या मनामध्ये खूप असतं, परंतु बाबा कधीच कोणाचे बोलून दाखवत नसतात. आणि नक्कीच त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे. अव्यक्त जरी असले ते तरी मी समजू शकतो, आमची वैचारिक जरी बॉन्डिंग आहे. आणि त्यामुळे नक्कीच मी एक उत्तरदायित्व आहे मला की त्यांचा पुढे मी रक्षण करू शकतो आणि म्हातारपणात मी त्यांना चांगली त्यांची सेवा करू शकतो. अंकुश, मला तुला असं विचारावं वाटतंय का, मोठं झाल्यावरती, म्हणजे आता तर तसंही बऱ्यापैकी तू मोठाच आहेस, परंतु अजून काही वर्षांनी तुला बाबांसाठी नेमकं काय करायचंय? तुझी काय बाबांसाठीची स्वप्न आहेत? माझी बाबांसाठीची स्वप्न म्हणाल तर मला असं वाटतं की त्यांना ज्या माझ्याकडून अपेक्षा आहेत त्या अपेक्षा म्हणजे त्या अपेक्षेचं ओझं नाहीये माझ्यावरती, पण त्यांना मला म्हणजे असं वाटतं की बाबांना असं काही अपेक्षित आहे माझ्याकडून, तर त्या अपेक्षांची पूर्तता करणं हेच बाबांसाठी करता येईल. खरं तर म्हणजे मला एक सांगावं वाटतं, मी कुठेतरी वाचलंय की एक मित्र दुसऱ्या मित्राला खूप वर्षांनी भेटतो, तो त्याला सांगतो की मी आत्ताच आई बाबांना वृद्धाश्रमात वाढदिवसाच्या शुभेच्छा वगैरे देऊन आलो, तर तुझे आई बाबा कसे आहेत, तर तुझ्याकडेच असतात का तुझे आई बाबा, असं तो त्याला विचारतो. आणि तो मित्र तेव्हा उत्तर देतो की माझ्याकडं नसतात माझे आई बाबा, तर मीच जन्मापासून त्यांच्याकडे असतो. मला असं वाटतं मी त्यांच्यासाठी काही करण्याइतका मोठा कधी होणारच नाही. आलेखा, मला तुला असं विचारावं वाटतंय का, आता काही वर्षांनी जसे बाबा थोडे म्हातारे होतील त्या वेळेला तू नेमका बाबांचा आधार कसा होशील? माझ्या बाबांना ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे, त्यामुळे माझी अशी एक इच्छा आहे की त्यांना साईडच्या सीटवर बसून मला स्वतः ड्राईव्ह करत कुठेतरी फिरायला न्यायचं त्यांना. ही माझी एक इच्छा आहे आणि मग ही मी नक्की पूर्ण करणार. बरं लौकिक, मला तुला असं विचारावं वाटेल का, जशा तुझ्या हॉबी आहे तशा बाबांची काय हॉबी तुझ्या लक्षात आहे? बाबांना प्लेनमध्ये जायला खूप आवडतं. बरं, आणि हर्षित, तुझ्या बाबांची नेमकी काय हॉबी आहे? बाबांची पण माझ्यासारखीच हॉबी आहे की त्यांची ड्रॉइंग आणि कॅलिग्राफी भरपूर छान आहे आणि ते फ्री टाइम असतं त्यात ते बनवत असतं काही ड्रॉइंग्स. अक्षत, आणि तुझ्या बाबांची नेमकी काय हॉबी आहे? माझ्या बाबांची पण हॉबी ट्रॅव्हलिंगच आहे. बाबांना फिरायला खूप आवडतं. केतकी, तुझ्या बाबांची काय हॉबी आहे जी तुझ्या लक्षात आहे? पप्पांना ट्रॅव्हलिंग आणि असं ट्रिपवर वगैरे जायला खूप आवडतं, त्यामुळं मी मोठी झाली की त्यांना नेणार आहे ट्रिपला. बरं, आणि रविराज, मला तुम्हाला असं विचारावं वाटेल का, आई आणि बाबा यांपेक्षा बाबा खूप प्रकारे आपली दुःख कायम आपल्यासमोर लपवत असतो, परंतु त्यांच्या मनातील एखादी गोष्ट जाणून घेण्यासाठी आतापर्यंत तुम्ही काय प्रयत्न केलेत? हो, मी केलेले आहेत प्रयत्न. बऱ्याच वेळा शेतामध्ये काही विपरीत नैसर्गिक आपत्तीमुळे संकट आलं किंवा शेतातली उभी पिकं जाण्याच्या मार्गावर असतात, तेव्हा घरी त्याचे चित्र वडिलांच्या चेहऱ्यावर दिसतं आणि वडील कधीच बोलून दाखवत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा जाणून घेण्याचा आणि मन मोकळं करून त्यांना समजवण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा केलेला आहे. बरं अंकुश, मला तुम्हाला असं विचारावं वाटतंय का, बाबांच्या मनातील दुःख किंवा एकंदरीत असा संकटाचा प्रसंग ज्या वेळेला तुम्ही त्यांना खंबीरपणे उभं राहिलेलं पाहिलंय, असा एखादा प्रसंग? तसं म्हणाल तर असे बरेच प्रसंग सांगता येतील की त्यांना खंबीरपणे उभं राहिलेलं पाहिलंय मी. म्हणजे मला तेव्हा थोडं कळायचं, म्हणजे खूप लहानपणी असं व्हायचं की मी काहीतरी आणायला सांगितलं तर ते वस्तू घरी यायला खूप वेळ लागायचा. म्हणजे पण मला असं कधी जाणवलंच नाही की आपली परिस्थिती नाहीये म्हणून ती वस्तू आपल्याला उशिरा मिळते. तर मला वाटतं बाबांचं ते जे स्किल होतं की माझ्याकडं काही कमी नाहीये, हे मुलाला कमी आहे असं आपल्या मुलाला वाटलं नाही पाहिजे. तर मला वाटतं ते फार महत्वाचं आहे आयुष्यामध्ये की त्यांनी मला असं कधी परिस्थितीची जाणीव नाही होऊ दिली. म्हणजे प्रत्येकाचा बाबा वेगळा असतो,
म्हणजे तो गरीब असतो, तो श्रीमंत असतो, पण संघर्ष प्रत्येक बाबासाठी सारखाच असतो असं मला वाटतं. आणि शेवटी मी बाबांसाठी केलेली एक कविता सांगतो. बापा तुला शब्दात मांडता आलं असतं, बापा तुला शब्दात मांडता आलं असतं तर तुझ्यासाठी केलेल्या कवितेचं सोनं झालं असतं. बापा तुला शब्दात मांडता आलं असतं तर तुझ्यासाठी केलेल्या कवितेचं सोनं झालं असतं. आणि तुझ्या रक्तानं लिहिलेल्या अक्षराचं कर्ज तर फिटलंच असतं, वरून वाचणाऱ्याला थोडंसं देणं झालं असतं. वरवर दिसतो शांत पण प्रत्येक बापात असतो वादळासारखा वारा. वरवर दिसतो शांत पण प्रत्येक बापात असतो वादळासारखा वारा. संकटे परिसीमा गाठतात तेव्हा केवळ तोच असतो तारा. बाप म्हणजे तिजोरी असते आपल्यासाठीच भरून चावी आपल्या हातात देणारी. बाप म्हणजे तिजोरी असते आपल्यासाठीच भरून चावी आपल्या हातात देणारी. आणि आई असते काळजात, बापाची मजल असते काळजाच्या पलीकडे जाणारी. आई म्हणजे दव असतं पहाटेला पडणारं, आई म्हणजे दव असतं पहाटेला पडणारं. आणि बाप म्हणजे पावसाचं पाणी स्वतःची वाफ करून घडणारं. बाप कणा असतो पाठीचा स्वाभिमानाने जगायला लावणारा. बाप कणा असतो पाठीचा स्वाभिमानाने जगायला लावणारा. बाप असा शब्दात मावत नाही, कारण बाप असतो आपल्याला आपलं जग दावणारा. कारण बाप असतो आपल्याला आपलं जग दावणारा. वा अंकुश, खूप छान. तुझ्याच कवितेने आपण या कार्यक्रमात समारोप करतोय. काल फादर्स डे झाला, त्यानिमित्तानं आज झालेली सगळ्या लहान मुलांसोबतची चर्चा, या सगळ्या लहान छोट्या छोट्या मित्र मैत्रिणींचे मी आभार मानते. काल फादर्स डे झाला. मीही माझ्या बाबांना खूप मिस करते. सध्या ते गावी आहेत. त्यांनी आतापर्यंत मी पण जे काही आहे ते माझ्या बाबांमुळे आहे. या सर्व कार्यक्रमात जे काही मान्यवर आले त्या सर्वांचे मी आभार मानते आणि कार्यक्रमात इथेच थांबते. उद्या पुन्हा भेटूया मोठं व्हायचंय मला मध्ये. तोपर्यंत नमस्कार.